भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। सांगते आहे जीवनाचे एक गाणे गात जाताना, वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। अरे पुरे आता झालं का? हो हो अरे काय तुम्ही अरे आता काय ग भरू चल चान्स मिळाला मला भरवून घेतो। अरे बाप रे अच्छा, म्हणजे मी अमेरिकेत असताना इतकं सगळं घडलं तर। आणि आता मामाने माझ्यासमोर 2 पर्याय ठेवलेत। मग लकी आहेस। नील अरे हो, तुझ्यासमोर 2 चॉईस आहेत, आमच्यासमोर चॉईसच नाही आहे। नील कम ऑन, काय? सॉरी बोल। मी जर तिच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केलं तर इस्टेटीचा अर्धा हिस्सा मला मिळेल आणि मैथिलीशी जे संबंध आहेत ते तसेच राहतील। व्हॉट? मैथिलीसाठी आई वेगळे पैसे देणार आहे। ओ माय गॉड, अशीच असती आई आमुची। नील स्टॉप इट, दिस इज नॉट अ जोक। सॉरी बाबा, प्लीज कंटिन्यू। युअर टर्न। ओ जर मी मैथिलीशी लग्न केलं तर मामा मला डिझोन करणार। इस्टेटीतला एकही पैसा मला मिळणार नाही, कदाचित मला कंपनीतनंही काढून टाकण्यात येईल। ओ नो, म्हणजे तू रस्त्यावर येणार आहेस? नाही 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 नाही, मला मॅडम कडून अशाच पर्यायाची अपेक्षा होती। शी इज अन इंटेलिजंट लेडी, वाईज टू। मला खरंच कळत नाही, आय डोंट नो काय डिसिजन घेऊ। सौर्या लेका, तुझ्यावर नशीब मेहरबान आहे। यू आर डबल लकी। काय करतो असं तू? आणि कसं आहे, तुला घरंदाज किंवा सुंदर अशी तर बायको मिळेलच रे। आणि शिवाय मैथिली आहेच।
मैथिलीला कसं सांगू, कसं पाठवून दे तिला? शी लव्स मी सो मच. सौरव, इट्स व्हेरी सिम्पल. तू सांग ना तिला की तुझा पार नाईलाज झालाय म्हणून. तुझा पार नाईलाज झालेला आहे. तू तुझ्या मनाविरुद्ध होतंय हे लग्न. तू मॅडमच्या विरोधात जाऊ शकत नाहीस. सांग ना तिला. आणि कसं आहे, शेवटी कितीही झालं तरी ती तुझी आई आहे. मैथिलीशी खोटं बोलू? नाही जमणार. का नाही जमणार? हा, का नाही जमणार? अरे बिझनेस मध्ये नाही का आपण स्वतःच्या प्रॉफिटसाठी काळ्याचं पांढरं करतो ते तसंच आहे सगळं. नॉट अ बिग डील यार. दिस इज नॉट अ डील, डॅम इट. ते कसं आहे, आजच्या जगात जर स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल ना तर सौदा करता आला पाहिजे. अरे तू जहागीरदारांचा वारस आहेस म्हणून तुला भाव आहे. आणि उद्या मॅडमनी तुला डिझोन केलं, काय किंमत उरणार आहे तुझी बाजारात? सांग ना मला. नो सेंटिमेंट्स माय डिअर फ्रेंड. हा, असं करू नकोस. तुला चहा करायला सांगितला होता का? सांगितलेलं तेवढंच करत जा. पण मम्मा, तुम्हाला ब्रेकफास्ट बरोबर चहा लागतो. हॅलो, कोण? कारखानेस? बोला. सापडत नाहीये? साधे पेपर्स ठेवता येत नाहीत ऑफिसच्या स्टाफला? अहो किती महत्वाची आहे ती फाईल. उद्या दुपारी मीटिंग आहे ना, लक्षात? शोधून काढा ती फाईल. सौरभ, तुम्हाला ऑफिसमध्ये जायला हवं. तिथे कारखानेसने काय गोंधळ करून ठेवलाय बघायला हवा. आम्हाला इथे घरी भेटायला कुणी येणार आहे. आम्ही नंतर येतो, तुम्ही वा पुढे. हो, मी तासभरात निघतोच. जा तू, आज जाऊन आवरून ठेव सगळं. अवंती, अगं अशी बसून काय राहिलीस? लूट आटप लवकर, नंतर घाई घाई करतेस. मूड नाही आज, मी नाही जाणार. अरे काय ऐकतोय का मी हे? अवंतिका दीक्षितांना चक्क कंटाळा. आवीला बहुतेक करून माझी सवय लागलेली दिसते. बाबा, पण तुम्हाला खरं सांगू काय? सकाळी उठून ऑफिसला जायचं म्हणलं ना किंवा पोटात गोळा येतो. बाहेर इतकं छान क्लायमेट पडलंय, असा मस्त पाऊस पडतोय, असं छान तुलाही घेऊन आतमध्ये झोपून जायचं, तर ते केमिकल फॅक्टरीत मी चिखलात पाय तुडत बसलेला असतो. हिची गोष्ट वेगळी हो, हिला सवय आहे सिमेंट, वाळू, दगड, धोंड. हे मला आठवत आहे, लहानपणी शाळेत कुठल्याही कारणाने शाळा बुडवायची नाही. दरवर्षी गुड कंडक्टचं बक्षीस ठरलेलं. पण बाबा, पाटेकरांकडे मात्र ही पहिल्यापासून दांड्या मारते बरं का. अरे पण केवढे प्रॉब्लेम्स होते. सानिकाचं लग्न, माझा आजार, पण काय करेल ती बिचारी? त्यात आता अनिश गेल्यावर काय तेच कारण आहे ना. मला काय नाही फरक पडत. पण बाबा, तुम्हाला खरं सांगू, अनिश जाणार आहे ना म्हणून ती अपसेट आहे. मला कधी कधी वाटतं हिला तरी कळत असेल का रे, हिच्या मनात काय चाललंय ते. आपण अनिशच्या मनात जर असतं तर त्याने तिला विचारलं नसतं का? त्यांनी विचारलं होतं, हिनी नाही म्हणून सांगितलं. हिने नाही सांगितलं का? तिला म्हणे त्याच्याबद्दल तसं काही वाटत नव्हतं. सो सिम्पल. आता कोणाला कोणाबद्दल काय वाटावं, काय वाटू नये, त्याला काही कारण नाही ना देता येत. पण अनिशच्या पेक्षा चांगला मुलगा हिला कुठं मिळणार आहे? अरे च्छा,
तर त्याची आई पंजाबी म्हणून तुझा सुरुवातीला आक्षेप होता ना? नाही गो बाई, आता सानिकाच्या लग्नानंतर माझं मत बदललंय. माणसं चांगली हवीत, मग ती कुठलीही असू देत, पंजाबी, गुजराती, मारवाडी, शीख, कुठलीही. आता कसं बोललीस? हो ना, मग आता शोधा राजकुमार तुमच्या मुलीसाठी. सुद्धा हॅलो मैथिली, हा सौरभ बोलतोय. सौरभ. तुला नीलचं घर माहिती आहे ना? हो. तू येऊ शकशील तिकडे? अरे अरे पण मी कशी बाहेर पडणार आहे? मला खूप महत्वाचं बोलायचं, आपल्याला इकडे बोलता येणार नाही म्हणून सांगतो. बरं, मी प्रयत्न करते. प्रयत्न नाही, नक्की मी वाट बघतोय. ओके, ठीक आहे. रुक्मिणी, जी बाईसाहेब. आम्ही मीटिंगला चाललोय. सगळी सांगितलेली कामं करून ठेव आणि आलेले फोन तूच घ्यायचे. मैथिलीला कुठे बाहेर जाऊ देऊ नकोस. आवड ढवळे मामा. अहो कवादन रे इथलं गवत काढतायचा. तिकडची कामं उरका पटापटा. बाईसाहेब आल्या की लई वरडत्याल. जावा उरका लवकर तिकडचं. रुक्मिणी, बरं झालं आलात. चला बाईसाहेब यायच्या, समधी कामं पटापटा उरकून घेऊया. रुक्मिणी, सौरभचा फोन आला होता. अगं त्याने मला भेटायला बोलवलंय. बाईसाहेब असं कळलं तर? प्लीज रुक्मिणी, एकदा जाऊ दे गं. बाईसाहेबांना कळलं ना मी तुला पाठवलंय तर मलाच कामावरून काढून टाकतील. रुक्मिणी, तू बघतेस ना घरात काय चाललंय. प्लीज रुक्मिणी, एकदा जाऊ दे ग. आता काय बी कळण असं झालंय. बड्या लोकांच्या बड्या गोष्टी. पण मी म्हणते तुम्हाला तरी कळायला हवं होतं. कशाचं प्रेम केलं तुम्ही? आई बापाचा पत्या नाही, घरात मोठं कोणी नाही. बाईसाहेब कसं वा म्हणणार होत्या तुम्हाला? त्यांच्या अन्नावर लहानाचं मोठं झाला आणि असं पांग फेडणार. रुक्मिणी, अगं मी विचार करून प्रेम नाही केलंय. सगळं काही तुझ्या डोळ्यासमोर असतं. आणि त्या दिवशी काय बोलत होतीस आणि आज काय बोलतेस? मला तर लई भीती वाटते. बाईसाहेबांनी चिडून तुम्हाला घराबाहेर काढलं आणि सौरभ दादांनी बी पाठ फिरवली ना तर पोतेरागत अवस्था होईल तुमची. हेच विचारायचंय ग मला सौरभला. रुक्मिणी प्लीज, अगं शेवटचंच जाऊ दे ग. कळू तर दे मला सौरभनी काय ठरवलंय ते. प्लीज रुक्मिणी. ठीक आहे, जा आपण बाईसाहेब यायच्या आत लवकर परत ये. मला लई भीती वाटते बाबा. मी लगेच येते. लवकर या, लक्षात ठेव. बाईसाहेब यायच्या आत ये. कसं व्हायचं या दोघांचं? खरंच लई प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. पण बाईसाहेबांनी बी असं करायला नको होतं. आता समजा काही सौरभ दादांच्याच हातात आहे. वेळेवर आलीस. बी कम्फर्टेबल मॅम. नीलचंच घर आहे, आपलंच घर आहे. तुझ्या नेहमीचे कानातले नाही घातलेस तू? सौरभ, ममा काय म्हणाले? मम्माना आपल्या रिलेशन बद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. अरे मला भीती वाटते त्या तुला माझ्यापासून दूर करतील. काय म्हणाल्या त्या? नाही, त्या म्हणाल्या माझं तुझ्यावर प्रेम आहे. दॅट्स ओके. अरे काय ते स्पष्ट सांग ना, लवकर सांग. त्यांचं म्हणणं लग्न शक्य नाही. का लग्न शक्य नाहीये? मी वेगळ्या जातीची आहे म्हणून?
तो माझा स्टेटस नाहीये म्हणून. आणि आणि तुला पण असंच वाटतं? असं कसं बोलतेस मैथिली? हो, तुला असंच तू वाटतं? मला ओळखतेस मैथिली. मी आय डोंट बिलीव्ह ऑल दिस. ठीक आहे, मग आपण लग्न करू. कसं शक्य आहे मैथिली? का शक्य नाहीये? अगं, मी मामांच्या मनाविरुद्ध नाही करू शकत आहे. आणि माझ्या मनाविरुद्ध जाऊ शकतो? नाही, हे बघ मी तुला कन्व्हिन्स करू शकतो. मी त्यांना नाही कन्व्हिन्स करू शकत, त्यांना नाही समजू शकत. पण तुला माहिती आहे मामा कशा आहेत. मी त्यांच्या मनाविरुद्ध जर लग्न केलं तर ते मला डिसोन करतील, माझं सगळं जाईल. मग सो व्हॉट, तू नोकरी कर. हे बोलणं सोपं आहे मैथिली, हे नाही, शक्य नाही आहे. हे बघ, मी मामांच्या मनाविरुद्ध हे नाही करू शकत. त्यांनी आमच्यासाठी केवढं केलंय बाबा गेल्यानंतर, माहितीये. मी नाही हर्ट करू शकत. तू मला हर्ट करू शकतोस. नो. हे बघ मैथिली, मी दुसऱ्या मुलीशी जरी लग्न केलं ना तरी मी तुझाच असणार आहे मनापासून. तू तू दुसऱ्या मुलीशी लग्न करणार आहेस? काय करू, नाईलाज आहे मैथिली. तू तू जर दुसऱ्या मुलीशी लग्न केलंस ना सौरभ, मी आत्महत्या करेन. काहीतरी काय बोलतेस? काय आहे मैथिली? मैथिली, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? तुला शंका आहे का? मग तू मला त्रास होण्याचं का बोलतेस तू? Listen. हे बघ, माझं जरी लग्न झालं तरी मी तुझाच असणार. नावाने लग्न असेल, पूर्णपणे मी तुझा असणार. लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही. आय डोंट बिलीव्ह दिस. मी तुझाच आहे. विश्वास ठेव माझ्यावर मैत्री, प्लीज विश्वास ठेव. मी तुझाच आहे मैत्री. आय कांट. आशू, झालं ड्रॉइंग रेडी. हे बघ, अजून सरांना नाही दाखवलंय, पण तू आधी बघ ना. हे बघ, मला इथे जरासा प्रॉब्लेम वाटतोय. आशू, आशू, काय झालं? काय झालं? काय झालं? अभिषेकचा फोन आला होता. काय म्हटला? माहित नाही. माहित नाही म्हणजे मी फोन डिस्कनेक्ट केला. का? अगं, त्याला काहीतरी बोलायचं असेल तुझ्याशी, तू ऐकू. काय बोलायचं असेल त्याला?
त्यांनी सगळं सांगितलंय मला. त्यांनी सांगितलं आय कॅनॉट चेंज. मी असाच आहे. मी फ्लर्ट करत होतो तुझ्याशी. त्यांनी माझं कम्पॅरिझन इतर मुलींशी केलं. अशू, यश, रिलॅक्स. अगं त्याने तुला फोन केला याचा अर्थ त्याला नक्की तुझ्याशी काहीतरी बोला. प्लीज तू का त्याची साईड नको घेऊस. अशू, ही इज अ लायर. ही इज अ चीट. मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही. नक्की? हो. बरं मग तू त्याचे फोन पण घेत नाहीयेस, डिस्कनेक्ट करून टाकतेस फोन, म्हणून त्यांनी मला फोन केला आणि तुझ्याविषयी काही विचारलं तर मी बोलू शकते ना त्याच्याशी? बोलू शकते ना? अशो, इतर कुठल्याही सवयीपेक्षा माणसाची सवय लागली ना की ती फार वाईट असते बघ. सुटता सुटत नाही.